हॅलो फ्रेंड्स, आपण आज पाहणार आहोत की राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर नंबर 2 सी सॅट याच्यावर आपण आज डिस्कशन करणार आहोत. टोटल 80 क्वेश्चन सॉल्व करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि हा 80 क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या जे शिक्षक वृंद आहे आणि जे मित्र आहेत जे अभ्यास करणारे यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला खास आपल्यासाठी. याच्या पहिले मी आपल्याला राज्यसेवा 1 नंबरचा जो व्हिडिओ टाकला त्यांचा चांगला रिस्पॉन्स बघून मी हा दुसरा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. असंच मला लाईक करा आणि कॉमेंट करत राहा. चला पाहू आता. ए सेटचा पहिला पॅसेज जो होता कचऱ्यातून कमवा ह्याच्यावर होता. याचा पहिला जो क्वेश्चन होता याचा आन्सर जोड्या लावा होता. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर 2 जो क्वेश्चन आहे याचा आन्सर नंबर 4 आहे. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जो क्वेश्चन नंबर 3 आहे याचा ऑप्शन नंबर 2 आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे याचा ऑप्शन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे याचा ऑप्शन नंबर 2 आहे, जे मोबाईलवरून SMS पाठवले असे या प्रकारे. त्याच्यानंतर जो पॅसेज होता दुसरा ह्याच्यावर जे प्रश्न होते सक्षमीकरण आणि सामाजिकरण त्याच्यावर क्वेश्चन विचारले होते. त्याचा पहिला जो क्वेश्चन होता एकाचा संबंध संपत्ती याच्यावर होता, तो मग त्याचा ऑप्शन आहे नंबर 4. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन आहे नंबर 1 म्हणजे क. 8वा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे नंबर 1 ऑप्शनचा. त्याच्यानंतर 9वा क्वेश्चन याचा आन्सर आहे 3 तिसरा ऑप्शन. 10व्या क्वेश्चनचा ऑप्शन आहे नंबर 1. त्याच्यानंतर पॅसेज पहा आता पुढचा घनतेचा आहे त्याच्यावर प्रश्न विचारले होते. पहिला याचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. दुसरा 12वा नंबर जो क्वेश्चन विचारला होता त्याचा ऑप्शन मला वाटतं इथं मी सोडणं अवघड असल्यामुळे थोडा कन्फ्युजन आहे आणि न सोडलेलंच बरं. त्यानंतर 13 जो नंबर क्वेश्चन आहे याचा ऑप्शन नंबर 3 आहे. दोन्ही गोळे आकाराने समानच होतील. याच्यानंतर 14वा जो प्रश्न विचारला होता 1 मोल याची जी किंमत विचारली त्याचा ऑप्शन नंबर 1 अ आणि ब असा आहे. त्याच्यानंतर 15वा क्वेश्चन आहे ज्याचा ऑप्शन नंबर 3 आहे. पहा याच्यानंतर पॅसेज चेंज होतो आहे. गंध चिकित्सा याच्यावर त्यांनी विचारला आहे पॅसेज. आता त्याचा पहिला जो क्वेश्चन आहे याचा प्रशिक्षित वैद्य हे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. 17वा क्वेश्चनचा सुगंध द्रव्यबद्दल विचारला होता म्हणजे ती नाकाने जी हुंगली जाते याच्यावर आहे. 18वा क्वेश्चन आहे त्याच्यावरचा ऑप्शन आहे वनस्पती तेल हे वंगणासारखी असतात असं त्यांचा आन्सर आहे. पहा आता याच्यानंतर ऑप्शन नंबर 19 क्वेश्चनचा ऑप्शन आहे 4 वरील सर्व प्रकारात. 20 नंबरचा क्वेश्चनचा ऑप्शन आहे अर्धसत्य म्हणजे तिसरा ऑप्शन. याच्यानंतर पॅसेज चेंज होतो आहे. डाल्टनचा त्यांनी विचारलेला आहे. याच्यावर पहिला जो प्रश्न आहे त्याचा ऑप्शन नंबर 1 आहे. त्याच्यानंतर 24वा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 2 म्हणजे 6. याच्यानंतर पॅसेज चेंज होतो आहे. 1 वर्षीय पक्ष ह्याच्यावर जे प्रश्न विचारले होते काँग्रेस पक्षाच्याबद्दल विचारलं आहे त्यांनी तर फक्त ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 27 आहे त्याचा ऑप्शन नंबर 4 आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. काँग्रेस पण आन्सर असू शकतं पण आपण 4 नंबर धरून चालू. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 28 क्वेश्चन जे आहे याचे वरील सर्व ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शन नंबर 4. 29वा क्वेश्चन आहे याच्यामध्ये याचा उल्लेख नाही आलेला आहे की ॲक्च्युली पक्ष कोणता म्हणून दिला पण पूर्व ज्ञानावर त्यांनी हा प्रश्न विचारला. त्याच्या ऑप्शन नंबर 3 आपण त्याचा आन्सर देऊ शकतो. त्याच्यानंतर 30वा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 1 आहे. त्याच्यानंतर पॅसेज चेंज होतो आहे. मिठाचा कायद्यावर आलो आहे आपण. पहिला ज्यांनी प्रश्न विचारला होता की अर्थ सांगा वाक्याचा तर मग त्याचा ऑप्शन नंबर 3 आहे. सत्याग्रहाचे केंद्र आता समुद्राकडून डोंगराळ भागातील जंगलाकडे जाणार होते हे ऑप्शन त्याने खरं आहे. त्याच्यानंतर 32वा क्वेश्चन आहे जोड्या लावा त्याचा ऑप्शन नंबर 2 आहे. त्याच्यानंतर 33वा क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर 1 त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर 34वा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे. त्याच्यानंतर 35वा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 3 आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हे जे ऑप्शन आहे. आता पॅसेज चेंज होतो आहे. पॅसेज आला आहे कायदा सतीबंदीचा याच्यावर आलो आहे. आता या पॅसेजचा पहिला जो प्रश्न विचारला होता त्याचा ऑप्शन नंबर 2 आहे. आणि त्याच्यानंतर 37वा क्वेश्चन त्याचा ऑप्शन नंबर अंतर्गत कोणती शिक्षा होते म्हणजे 1987च्या अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत त्याच्यावरील सर्व ऑप्शन असायला पाहिजे. ब क ड त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 आपण
सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर 38वा क्वेश्चन आहे. याचा वरीलपैकी सर्व हे आहे. 39वा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर कलम नंबर 2B हा त्याचा आन्सर आहे. 5च्या अंतर्गत येणार असल्यामुळे तो कलम B असू शकतो. म्हणून आयोगाची आन्सर की आल्यावरच कळेल की नेमका आन्सर कोणता यायचा म्हणून. त्याच्यानंतर 40वा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे ना अ चूक आणि ब बरोबर ऑप्शन नंबर 3. तर पॅसेज चेंज होतो आहे. आपण आलो आहे आता आदिवासीच्या बद्दलच्या याच्यावर. त्याच्यावर जो प्रश्न विचारला आहे सेटमध्ये त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे. 42वा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 2 आहे. आणि 43वा क्वेश्चन ऑप्शन नंबर 3. 44वा क्वेश्चन ऑप्शन नंबर 4. 45वा क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 असं आहे. आता पॅसेज इंग्लिशचा पॅसेज आला आहे, फिलॉसॉफीवर होता आणि फार टफ चांगला पॅसेज होता त्याने विचारला आहे. त्याचा आन्सर पाहू. ऑप्शन नंबर 46 जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 3 ऑप्शन आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर 47वा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 3. 48वा क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर 4. 49वा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 1 जोड्या लावा हा. आणि 50वा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 1 C D आणि F अशा प्रकारे आहे. आता पाहू पुढे जाऊ. याच्या पहिले पण मी याच्या पॅसेज सोडण्याचा प्रयत्न केला आणि मी याच्या पहिले जे आन्सर टाकलेले CSATचे 51 पासूनचे पुन्हा आपल्यासाठी सांगतोय. 51चा आन्सर आहे 19 मिनटं. 52चा क्वेश्चनचा आन्सर आहे 90 वर्ष. आणि 53चा आहे Z व X म्हणजे ऑप्शन नंबर 2. 54चा आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे 2. 55चा आहे ऑप्शन नंबर 3. 56चा आहे ऑप्शन नंबर 1. 57चा आहे ऑप्शन नंबर 3. 58चा आहे ऑप्शन नंबर 3. 49चा आहे ऑप्शन नंबर 2. 60चा आहे ऑप्शन नंबर 80 म्हणजे ऑप्शन 2. आणि त्याच्यानंतर 61चा आहे ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर 62चा आहे ऑप्शन नंबर 4. 63चा आहे ऑप्शन नंबर 4. 64चा आहे ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे. माझ्यानंतर याचं उत्तर जे आहे 1 असायला पाहिजे, कारण की यांनी आकृती कोणतीच दिली नाही आहे की चौरस कोर्टाचा काय म्हणून. 65चा आन्सर आहे बंकू. आकृती पण साईडला काढून दिलेली आहे. अल्फाबेटनुसार पाहू शकता आपण कशा प्रकारे त्याचं उत्तर येतं आहे. त्याच्यानंतर 66चा आहे ऑप्शन नंबर 3. 67चा आहे ऑप्शन नंबर 1. 68चा आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे 19. 69चा आहे ऑप्शन नंबर 2. 70चा आहे विन्या म्हणजे ऑप्शन नंबर 4. 71चा आहे म्हणजे 6 1 3 5 आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3. 72चा आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे 300. 73चा आहे याचं सोडलं नाही आन्सर म्हणजे डिफॉल्ट येतं आहे का कळत नाही नेमकं. आयोगाचे आन्सर की आल्यावर त्याचं खरं आन्सर कळ. 74चा आहे ऑप्शन नंबर 4. आणि 75चा आहे 81 म्हणजे ऑप्शन नंबर 2. आता हा जो भाग आहे म्हणजे याच्यावर निगेटिव्ह मार्किंग काही नाही आहे. हे चांगला प्रकारे हा आपल्याला मार्क देऊ शकतो. पण याचे 3 प्रकारे वर्गीकरण केले जाते. 2.5 मार्क, 2 मार्क, 1 मार्क आणि 0 मार्क. 78 जो क्वेश्चन होता शैक्षणिक उपकरणाबद्दल त्यांनी जो विचारला होता, जर तुम्ही ऑप्शन नंबर 4 सिलेक्ट केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 मार्क भेटणार. जर ऑप्शन नंबर 2 सिलेक्ट केला तर 2 मार्क आणि 1 सिलेक्ट केला तर 1 मार्क आणि जर 3 नंबर केला तर 0 मार्क तुम्हाला भेटेल. याच्यानंतर जो क्वेश्चन विचारला होता 70 तरुण व्यक्ती म्हणून ओळख म्हणून आपल्या लोकसंख्येच्या 32 जो प्रश्न विचारला होता याच्यावर जर तुम्ही जर ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट केला तर तुम्हाला 2.5 मार्क मिळणार. आणि जर 2 सिलेक्ट केला तर 2 मार्क आणि जर 4 नंबर सिलेक्ट केला तर 1 मार्क मिळेल. आणि त्याच्यानंतर 78 जो क्वेश्चन आहे याच्या 1 नंबर ऑप्शनला वाहतूक नियंत्रणबद्दल जर विचारला होता, जर गाडी नियम तोडला तर तुम्ही काय त्याला शिक्षा देईन म्हणून. तर याचं उत्तर आहे नंबर 1 ऑप्शन. याचा जर क्लिक केलं तर तुम्हाला 2.5 मिळेल. त्याच्यानंतर 2 जर क्लिक केला 2 आणि 3 जर क्लिक केला तर 1 आणि जर शेवटचा त्याने केला तुम्ही तर त्याला 0 मार्क भेटणार आहे. त्याच्यानंतर 79 जो आहे याच्यावर जो प्रश्न विचारला होता की जो तुम्ही कशा प्रकारे हँडल करणार, त्याच्यामुळे तुम्ही काय करणार की याच्यावर जर 2 नंबर ऑप्शन क्लिक केला तर त्याला 2.5 मार्क भेटणार तुम्हाला. जर 3 नंबरचं ऑप्शन क्लिक केलं तर 2 आणि 4 नंबरचं ऑप्शन क्लिक केलं तर 1 मार्क भेटेल. आणि जर 1 नंबरचं ऑप्शन क्लिक केलं तर 0 मार्क भेटेल. आणि त्याच्यानंतर पहा शेवटचा प्रश्न आहे ह्या सेटचा. याचा जर 3 नंबर ऑप्शन तुम्ही
क्लिक केलं, जर टिक केलं तर तुम्हाला 2.5 मार्क भेटेल. आणि जर 4 नंबरचा केला तर तंतोतंत थोडाफार मिळतो आहे, तो 2 मार्क मिळेल. आणि शेवटचा 2 नंबर ऑप्शन क्लिक केलं तर तुम्हाला मिळेल 1 मार्क. अशा प्रकारे जर तुम्ही ॲन्सर दिले असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर येईल. तशी आयोगाची की येणारच आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे मला प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.